या दोन टीम मध्ये ही मॅच आपण एफडीसी ट्रॉफी 2025 मध्ये इथे एन्जॉय करतोय। या स्पर्धेचा आपण जर पाहिला तर आजचा चौथा दिवस आहे। उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल, फायनलचा दिवस असेल। शॉर्ट प्लेनचा बॉल तिथे हुक केलंय, मात्र डिक्लेरेशन झोन अगेन 2 धावा ज्या धावफलकावर जोडल्या जातील। या 2 धावसंख्येने धावफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती एकंदर 4 या आकड्यावर। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अगदी पुढे खेळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे बिहाइंड द विकेट्स रन त्या धावफलकावर जोडत असताना आपण पाहतोय। गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं प्रज्वल दळवी जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे। मुदस्सर पटेल स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। चांगल्या फलंदाजी करता ओळखलं गेलंय मुदस्सर पटेलला, एक जुना जाणता खेळाडू आहे, प्रदीर्घ कारकीर्द। यावेळेस मात्र बॅटच्या आतल्या साईडला लागला, विकेटच्या मागे गेला एक निर्धाव चेंडू, तो इथे पाहायला मिळतोय। सुरुवात जर आपण पाहिली तर योग्य तऱ्हेने इथे होत असताना आपण पाहतोय। 3 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर धावफलकावर 4 धावा त्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। एफडीसी कुडूस आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम धोंडा वडवली। यावेळेस मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पॉइंटच्या क्षेत्रामध्ये इथे झेल टिपला गेलाय। फर्स्ट विकेट डाऊन इयर, पहिला झटका टीम एफडीसी ला। मुदस्सर पटेल बाद। चार चेंडूचा खेळ आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर 4 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात। अजूनही 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे। मुदस्सर पटेल चांगली सुरुवात इथे त्यांच्या माध्यमातून करून दिली गेली होती, मात्र त्यानंतर एक डॉट बॉल नंतर विकेट आली आहे। नवीन फलंदाज शैलू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय। यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगल मध्ये कन्वर्ट केला गेलाय, आपलं वैयक्तिक खातं उघडलंय। 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावर। शांत ठेवलंय प्रज्वल दळवी, अगदी लाजवाब खेळ या खेळाडूनं सातत्यानं दाखवलाय। ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये ही वर्णी लागली होती या खेळाडूची आणि तो प्रज्वल दळवी सध्या जर आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय। अगदी स्मॉल पॉकेट डायनामाइट असं म्हणू शकतो या खेळाडूला, प्रज्वल दळवीला। त्याच्या विरोधात तेवढाच चांगला, तेवढाच ताकदीचा फलंदाज जो मैदानामध्ये आहे। बॉल चाललाय, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकारामध्ये परावर्तित झालाय। सौरभ सवरच्या बॅटमधनं या डावाचा पहिला चौकार।
अंदाज शैलूचा खेळ, दुसरा झटका शैलू बाद. धावसंख्या इथे जर आपण पाहिली तर 9 धावा आहेत. या ओव्हरमध्ये रन्स यायला तयार नाहीयेत. साजिद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. सौरभ सवर जो मैदानामध्ये आहे, चांगला खेळ सौरभनं जरूर दाखवलाय. मात्र एक पार्टनरशिप बिल्डअप होणं, कोणीतरी सौरभची साथ देणं ते क्रिकेटमध्ये किंवा या मैदानामध्ये तेवढ्याच गरजेचं आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस ऑफ स्टंपवर पडला आणि तिकडनं जर आपण पाहिलं तर थोडासा बाहेर निघाला. वाईट चा इशारा आला. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते एकेरीकडनं दुहेरीकडे. थोडासा खडतर राहिलाय एकेरीकडनं दुहेरीचा प्रवास. फुलटॉस मिळालाय ऑन साइडला. चांगला फटका साजिदचा. बिटवीन द गॅप खेळायचा आहे. मात्र क्षेत्ररक्षक आहे. एकच रन, त्यापेक्षा जास्त ते इथे मिळणार नाही. एकावरच समाधान मानलं गेलंय. ज्या 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या 11 धावा. साजिद आणि सौरभ सवर जे सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे बॅटचा टॉपेज घेतल्यानंतर डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. एकच धाव मिळेल. एकानंच समाधान मानावं लागेल. ज्या 1च्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना 12 या आकड्यावर शांत आहे टीम एफडीसीचा. जर विचार केला पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन आले होते. या ओव्हरमध्ये आतापर्यंत एक एक्स्ट्रा असूनही फक्त 3 धावा आल्यात 4 बॉलमध्ये. 2 सिंगल आल्यात, 1 विकेट आणि डॉट बॉल या ओव्हरच्या सुरुवातीलाच आपल्याला पाहायला मिळाले. टप्पा चांगला आहे. गोलंदाजी जरी अवेश नवा असला ना तरी आपल्या टीम करता कारगीर साबित होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र आक्रमण केलंय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात टिपला जाईल साजिदचा झेल. संपवला इथे खेळ. फलंदाज बाद. नवीन बॅटर कैश पटेल मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र सीमित आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर फक्त 12 धावा धावफलकावर. काही लो स्कोरिंग मॅचेस आज पाहायला मिळतात. 5 चेंडूचा खेळ तो या ओव्हरमध्ये कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. अजूनही कैश पटेल मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल अगदी योग्य तऱ्हेने तिथे खेळला. लॉंगॉन मधनं क्षेत्ररक्षक येतोय. 1 रन तिथे कंप्लीट केली आहे. जोपर्यंत रिटर्न आला एकच रन तिथे धावफलकावर जोडली जाईल. सौरभ सवर खूप काळ नॉन स्ट्राईक एंडकडे. आतापर्यंत फक्त 2च बॉल खेळला या 12 बॉल पैकी. 10 बॉल तो नॉन स्ट्राईक एंडकडे आणि आता आणखी काही बॉल नॉन स्ट्राईक एंडकडेच तो राहणार आहे. सौरभ सवर या डावातला एक महत्वाचा बॅटर आहे आणि त्याला जेवढा जास्त काळ स्ट्रायकर एंडकडे ठेवलं गेलं असतं तेवढे चांगले रन्स या धावफलकावर पाहायला मिळाले असते. मात्र खूप वेळा असं होतं ना की तुमचा प्रमुख बॅटर हा नॉन स्ट्राईक एंडकडे राहतो आणि मग जेव्हा मॅच संपते, जेव्हा तुमचं डिस्कशन होतं तिथे मग हीच चर्चा असते ना की तो नॉन स्ट्राईक एंडकडे 12 बॉल राहिला, 15 बॉल राहिला. ते मॅच मध्ये सुधार करणं त्यामध्ये गरज असते. तुम्ही मॅच मध्ये जर त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींवर जर काम केलं नाही तरच तुमच्या वाट्याला पराभव येतो. क्रिकेट हा खेळ जंटलमन लोकांचा आहे. बौद्धिक क्षमतेला तुम्हाला क्षणाक्षणामध्ये वापरावं लागतं या खेळामध्ये. हा खेळ बौद्धिक क्षमतेला तपासणारा खेळ आहे. सौरभ सवर जर 12 पैकी 10 बॉल नॉन स्ट्राईक एंडकडे राहतोय तर मग रन हव्या तेवढा बनणार नाही. हा युवा खेळाडूंचा संच आहे जो सध्या एफडीसीच्या नावानं मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
प्रथमेश आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरता. इथे सौरभ सवर मी म्हटलं ना आणखी काही काळ तो नॉन स्ट्राईक एंड कडेच राहण्याची शक्यता आहे आणि तेच घडलं. प्रथमेश आला, पहिलाच बॉल त्यानं विकेट मिळवली खेळाडू बाद. पाच चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. उर्वरित 5 बॉल मध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. सोनू मैदानाच्या आतमध्ये आलाय, चांगल्या खेळाकरता ओळखलं जातं आणि तो खेळ दाखवावा लागेल. इथे अडचणी आहेत, त्यांवर मात करत असताना खेळ मैदानाच्या आतनं साकार करावा लागेल. सोनू जो बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. येणारे 5 चेंडू किमान 3 मोठे फटके ते आता एफडीसी करता गरजेचे बनलेत, कारण 30च्या जवळपास पोहोचल्याशिवाय उत्तम पर्याय नाही. कारण लो स्कोरिंग मॅच मध्ये कितीही तुम्ही ताकद लावली गोलंदाजीची तरी मग 20-22 डिफेंड करणं कठीण असतं. या आधीच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर मापोलीनं 25-27 धावा जरी दाफलकावर लावल्या असत्या तरी ती मॅच त्यांना कठीण करता आली असती. 20-22 पेक्षा पुढे 25च्या पुढे पोहोचणं हे 3 ओव्हरच्या मॅच मध्ये खूप गरजेचं असतं. त्यामध्ये तुम्ही मग तुमच्याकरता जागा निर्माण करू शकता. इथे ब्लाइंड स्ट्रोक आहे, ब्लाइंड स्ट्रोक आहे, अंधाधुंद, फक्त मॅनातनं तलवार आली वार खाली. निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तेच चित्र, त्याच पद्धतीचा बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघतोय. सौरभ सवर तिथे हैराण परेशान आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडकडे समोर पाहतोय, चुका होत आहेत आणि डोळ्यात चुका दिसत आहेत ना, तेव्हा मग आणखी प्रेशर मध्ये येतो बॅटर की हे बॉल जे मी चांगल्या पद्धतीने खेळू शकतो ते माझ्या समोर माझा साथीदार अगदी चुकीच्या पद्धतीने विकेटच्या मागे घालवतोय. ते पाहणं खूप दुःखदायक असतं. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र फुल टॉस मिळालाय ऑन साइडला, त्याला अगदी फ्री वेवरनं राईट दिली, फेकून दिले बॉलला बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरनं, सीमा रेषा पार, षटकार. एकोणावीस धावा या राफलकावर आहेत. चला कामन संघाचा एक प्रतिनिधी आणि अकलोली संघाचा एक प्रतिनिधी आपण संपर्क साधायचा आहे. चालू मॅच मधील प्रतिनिधी आपण ही संपर्क साधायचा आहे. फैजान मेमन यांच्याशी आपण संपर्क साधा. गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाज पुढचा बॉल घेऊन, त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे अलॉंग द कार्पेट खेळलाय. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. डबल करता प्रयत्न आहे, सुरक्षित 2 आल्या. तिसऱ्या धावेकरता सौरभ सवर येत आहेत आणि इथे विकेट सॅक्रिफाईस केली गेली. या 2च्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलेली 21 धावा. इथे लॉट्स टाकले जात आहेत. पाच चेंडूचा खेळ झाला. या ओव्हरचा शेवटचा बॉल तो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता प्रथमेश समोर सौरभ सवर उभा आहे. कमी गतीनं एक चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. षटकाची उत्कृष्ट झाली. पूर्वार्धाचा खेळ तो इथे समाप्त झालाय आणि या पूर्वार्धानंतर दाफलकावर 21 धावा, विजयाकरता 22 धावसंख्येचं लक्ष्य. पूर्वार्धामध्ये 21 धावा दाफलकावर लागल्या गेल्या. लवकरच आपल्या भेटीला वाडा तालुक्याची मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा
आबिटकर विभागातील एक दर्जेदार स्पर्धा अर्थात भगवा करंडक 2025 ही स्पर्धा आपल्या भेटीला येते। धर्मवीर प्रतिष्ठान आबिटकर यांच्या वतीने आयोजित भगवा करंडक 2025 1,11,111 आणि आकर्षक ट्रॉफी त्या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक असेल, त्याबरोबर मॅन ऑफ द सिरीज करता एक सायकल तिथे पारितोषिक म्हणून दिली जाणार आहे। जिथे ही मला वाटते 8 तारखेला सोमवारी तुम्हाला एक गाव एक संघ ज्यांना प्राधान्य दिले गेले आणि 9 तारखेला खुल्या गटाचे क्रिकेट मंगळवारी त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे। ज्याही टीम्सला त्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे आपण जरूर संपर्क साधा। आपण ऐकत होतात वडे मैदानाच्या आतमध्ये एफडीसी कुडूस करंडक पर्व पहिलं आणि आजचा 4था दिवस अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये। एका बाजूला एफडीसी कुडूस संघ तर दुसऱ्या बाजूला पाहू शकाल जय बजरंग धोंडा वडवली पहिला गोलंदाज कॉमन मामा भांजे कॉमन विपक्षामध्ये या सामन्याच्या विजय संघ लगेच सामना खेळणार आहे। अंतिम सामन्यात अकलोली संघ प्रवेश करतो आजच्या दिवसामध्ये। पहिला गोलंदाज सज्जतो गोलंदाजवर मिस्टर निखिल लँडर्स केले गेले। पहिल्या षटकामध्ये प्राचरण केले गेले। पॉवर प्ले मध्ये 22 धावांचा पाठलाग करायचा आहे। पहिला चेंडू पुरेसा सावला डिबॅकवर पडला खेळाडू नाहीये मागे येतो चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न खूप चांगला क्षेत्रक्षण पाहू शकाल चांगली फेकी केली परंतु बघता बघता 2 धावा खूप वेगाने घेतल्यात। 2 धावांनी चांगली सुरुवात झाली। पहिल्या इनिंग्समध्ये मुदस्सर पटेल बॅटिंग लावते याच झोन मध्ये फटका खेळला 2 धावा त्यांनी घेतल्या होत्या तोच प्रत्युत्तर दिला प्रज्वलने आणि 2 धावा परिपूर्ण केल्या। 22 धावांचा पाठलाग करायचा पहिल्या चेंडूवर 2 धावा नक्कीच आल्या। आता बनवायचे 20 चेंडू 17 चेसिंग कंपल्सरी ही अस्पष्ट नियम राहिले। परदेदा डिबॅक पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता डीप थर्मॅनला चेंडू जातोय 2 धावांसाठी। ओके 2 चेंडू मध्ये 4 धावा 2 चेंडू 4 धावा दफा लगावल्या गेल्या।
2 चेंडू आणि 4 धावा फटकावर आहेत. आता बनवायचे 18 मॅच बॉल नक्कीच आम्हाला दिले गेले. धन्यवाद असेल त्याने चेंडू पुरवलं गेलं. बघा पहिल्या 2 चेंडूमध्ये 4 धावा आल्या. देखील प्राशन करण्यात आला. सौरभ सवर याला थांबवलं. मागील सामन्यात त्याने पहिला षटक टाकला होता. चांगली गती केली होती, परंतु यावेळेस नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केले गेले संघनायकाच्या माध्यमातून. 3 षटकांचा सामना आहे. 22 धावा बनवायचे आहेत. 2 चेंडूमध्ये 4 धावा आल्या. यावेळेस वेगवान चेंडू सुरेख टप्प्यावर चेंडू टाकला. वेगावर स्वार राहिला चेंडू. निर्धाव येतो डॉट बॉल. निर्धाव चेंडू टाकावे लागतील. 18 मध्ये 22 डिफेंड करायचे. पहिल्या 3 मध्ये 4 आले तर 15 मध्ये 18 अजूनही बनवायचे. जय बजरंग धोंडा वडवली संघ एका बाजूला बॅटिंग करत असताना एका बाजूला एफडीसी कुडूस संघ धावा डिफेंड करत असताना नक्कीच चांगला बॅटल आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला भिवंडी तालुका तर एका बाजूला पाहू शकाल वाडा तालुका. ऑन साइडला फटकाच मारतो. क्रॉस बॅट खेळ खेळला. डीप मध्ये खेळाडू आहे. पुढे आलाय शैलू. तिकडे पाहायला भेटतो. एक चांगला खेळाडू म्हणावा लागेल. एफडीसी कुडूस संघामधला अप्रतिम क्षेत्ररक्षक म्हणून त्याची भूमिका राहिली. मागील सामन्यामध्ये चांगले झेल त्याने टिपले. चांगलं क्षेत्ररक्षण त्याने केलं. त्यावेळेस पाहू शकाल पुढे आला. एक सिंगल धाव धावफलक इकडे सरसावते. 5 अंकावर मजूम पटेल, फैजान मेमन, शोहेब मेमन चर्चा करतायत. काय सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला फटका तर खेळला. पाहू शकाल खेळाडू आहे. सौरभ चेंडूला फील्ड करतो. डायरेक्ट हिट जाईल का, परंतु पाहू शकाल खूप क्लोज कॉल राहिला. डायरेक्ट हिट झाला. कुठं ना कुठे घंटा वाजली असते, परंतु चांगला क्षेत्र. एक सिंगल धाव. सध्या संघामध्ये खेळत नाहीये. संघाच्या बाहेरून प्रोत्साहित करतो खेळाडूंना. क्रिकेट असा खेळ राहिला. बाहेरून सुद्धा तुम्ही संघाला सपोर्ट करू शकता. तेच काम सध्या खेळामध्ये पाहू शकाल. कोडूस मधला एक अप्रतिम खेळाडू ज्यांनी खूप कमी वयामध्ये चर्चेला भाग पाडला स्वतःच्या नावाला. शोएब मेमन सामना घेत असताना पाहू शकाल धावफलकावर 6 धावा. शेवटचा अंतिम चेंडू पंचनाके डेड बॉल घोषित करतायत. थोडासा थांबलाय गोलंदाज निखिल. पहिल्या 2 चेंडू मध्ये 4, त्यानंतर तिसरा चेंडू निर्धाव. 4थ्या चेंडूवर सिंगल, 5व्या चेंडूवर सिंगल, म्हणजे 5 चेंडूवर 6 धावा खर्च केले. आता बनवायचे 16, चेंडू असतील 13. यावेळेस वा काय फटका सजवलाय. डीप कव्हरला पाठवून दिलाय. सरळ सीमेच्या पार. 1 बाउन्स एफडीसी कडून. चौकार. 4 धावा. चेंडूवर बदललेला फटका खेळला गेला. थोडासा पुढे आला आणि उसळी घेणारा चेंडू डीप कव्हरला पाठवून दिला. 1 बाउंस. 4 धावांसाठी प्रज्वल अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहे संघामध्ये. पहिल्या षटक संपले गेले. एका षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर 10. आता बनवायचे विजयासाठी 12. चेंडू असेल इनिंग्स मध्ये 12, म्हणजे बॉल टू रन इक्वेशन आलाय. प्रत्येक षटकामध्ये 6ची सरासरी गाठायची आहे हा सामना जिंकण्यासाठी. एफडीसी कडून संघामधून पाहू शकाल दुसऱ्या षटकामध्ये रोशन ला इंट्रोड्यूस केला जाईल. रोशन चाकर याला इंट्रोड्यूस केलं गेलं. मागील सामन्यामध्ये 6 चेंडू 9 धावा डिफेंड केला होता. आता 12 चेंडू 12 धावा डिफेंड करायच्या. संघाने थोडासा निर्णय बदलला. पाहू शकाल सौरभला आणलं होतं, त्याला थांबवलं गेलं आणि रोशनला इंट्रोड्यूस केले गेले. कारण पहिला चेंडू पाहू शकाल विकेट किपर जवळ होते. चेंडू कॅद करू शकले नाहीये. नक्कीच पाहू शकाल एक सिंगल 22 चेंडू नक्कीच येईल. धावफलक 1 किलोमीटर सहसा होते. धावसंख्या धावपल धावफलकावर 11 धावा. बघा विकेट किपर जवळ आहे, परंतु चेंडू कॅद करण्यामध्ये अयशस्वी राहिले. पाहू शकाल फ्लाइंग स्लिपला खेळाडू आहे. नवाजला इंट्रोड्यूस केला गेल. दोन्ही बॅटर मैदानाच्या आज चर्चा करतात. 5 चेंडू आणि तब्बल 9 वर फलंदाजी करतोय प्रज्वल. 2 चेंडू 1 वर बॅटिंग करतोय मिस्टर किरण. यावेळेस पाहू शकाल स्लोवर ऑफच्या बाहेरचा चेंडू होता. टिकल्या जोमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकेरी धावासाठी धावफलक 1 किलोमीटर सरसावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचेल 12. आता 10 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. एक धाव खूप इम्पॉर्टंट असणार आहे, खूप महत्वपूर्ण असणार आहे. कारण की आपण जो हा सामना पाहतोय, जी स्पर्धा आपण पाहतोय, चेसिंग कंपल्सरी आहे. 10 चेंडू 10 धावांची गरज. 10 चेंडू 10 धावा. कोण या सामन्यामध्ये कुठला संघ कुठला खेळाडू वर्चस्व गाजवेल, कारण की हा सामना विजेता संघ नक्कीच पुढील लगेचच मामा भांजे
कामन या संघासमोर दोन हात करत सज्ज होईल. जीसीसी अकलूज संघ आजच्या दिवसामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये सज्ज झालाय अंतिम सामना खेळण्यासाठी. बघा मॅच सामन्याचा चेंडू नक्कीच आलाय. 10 चेंडू 10 धावांची गरज आहे. प्रज्वल ऑन स्ट्राईक. चर्चा झाली आहे थोडासा शांत नक्कीच पाहायला भेटते. एफडीसी कडून संघ थोडासा बॅकफुट राहिला. जास्त धावा त्यांनी बनवल्या नाही. कुठे ना कुठे तो कारण राहिला. रिवाज करण्याचा प्रयत्न होता. चेंडू नक्कीच पाहू शकाल लागून मध्ये आला. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. तिकडे राहुल पोहोचला. चेंडूला फुल करतो. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. एक धावा नक्कीच येतात. 9 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. 9 बॉल 9 रन्स टू विन. सामना रंगतदार होईल का? कमबॅक केला जाईल का? इकडून एखादा विकेट 1-2 चेंडू डॉट. एफडीसी कडून संघ कमबॅक करू शकतो पण तेवढा ताकदीचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. जय बजरंग धोंडा वडोले संघ मैदानाच्या आतमध्ये. पहिला सामना सुरेख त्याने जिंकला होता. या सामन्यामध्ये सुद्धा सुरेख तो खेळ साकारतो स्वतःच्या घडीमध्ये. यावेळेस करणला क्रॉस बॅट करण्याचा प्रयत्न पाहू शकाल. रोशन तिकडे पोहोचला. चेंडू काय करू शकला नाहीये. एक सिंगल धाव वेगाने आले. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आला नाहीये. एक एक्स्ट्रा धाव नक्कीच कुठे ना कुठे महागडे ठरू शकतात. हा चेंडू निर्धावालाचा कुठं समीकरण बदला असता म्हणून आता येणारे चेंडू असतील 8 चेंडू 8 धावांची गरज. 8 चेंडू 8 धावांची गरज. 8 चेंडू 8 धावांची गरज. पुढील चेंडू परत प्रज्वल साडे. यावेळी उडवलाय. चेंडूला पाठवून दिलाय डीप खाव कॉर्नर रिजन मध्ये आणि हा आलाय दर्जेदार एफडीसी कडून षटकार. चेंडूवर थोडासा मिसफिल्ड झाली. विकेट किपर यांच्या माध्यमातून स्ट्राईक राऊंड झाली. तदनंतर हा षटकार आलाय. क्रिकेटमध्ये लहान लहान गोष्टी खूप महत्वपूर्ण असतात. एक चुकी खूप महागडी ठरू शकते. आता 7 चेंडू 2 धावांची गरज. यावेळेस हलक्या बॅट एसएसचे विकेट म्हणावा लागेल. डीप मध्ये खेळाडू आहे. पुढे आला. चेंडू फील्ड करतो. चेंडू आउट झालाय. एकेरी धाव नक्कीच परिपूर्ण केली आहे. एकदम नक्कीच लगावली गेली. सामना नक्कीच लेवल द्यायला पडतो. अजूनही 1 धावांची गरज आहे. 6 चेंडू 1 धावांची गरज. 6 बॉल 1 रन. मध्ये 1 धावन डिफेंड करायचे. 6-1 समीकरण राहिलं. सौरभ गोलीमाग जो स्ट्राईकवर सलामी बॅटर प्रज्वल. पहिला चेंडू स्लो बॉल टाकला गेला. अप्रतिम चेंडू म्हणावा लागेल. डॉट बॉल नक्कीच झालाय. बघा यावेळेस सौरभ समोरला अंतिम षटकामध्ये प्रचार करणं किती महत्वपूर्ण राहिलं. परंतु पाहू शकाल आता 1च धावा डिफेंड करायचे आहेत. कुठं कुठे वेगळा प्लॅन होता संघनायकाचा. तो प्लॅन थोडासा फेल होतोय का? परंतु अजूनही 5 चेंडू. बघा आपण कित्येक वेळा पाहिलाय 6 मध्ये सुद्धा 1 धावा डिफेंड झाल्यात. तो कारनामा आज या मैदानामध्ये होईल का? सौरभ सवर यांच्या माध्यमातून. तो प्रज्वल तेवढाच सेन्सिबल क्रिकेट प्रेझेन्स ऑफ माइंड लगावलं. फक्त दिशा दिली आणि सामना विजय झालाय. 10 गडी राखून कॉंग्रेचुलेशन्स जय बजरंग धोंडा वडोली संघ. चला लगेच कॅप्टन यायचंय. कॅप्टन प्रथमेश चाललाय. चला कामन संघाचे अकबर भाई चला टॉस साठी यायचंय. मिस्टर अकबर सन्माननीय तात्या शेट्टी यांच्या शुभ हस्ते पण टॉस करणार आहोत. पुढील सामन्याचा इम्पॉर्टंट सामना जो संघ विजय होईल अंतिम सामन्यात जीसीसी अकलूज संघासमोर खेळताना पाहायला भेटणार आहे. कॉल केलाय